घरामध्ये भरपूर कांद्याची पात उरली आहे, तर कांद्याच्या पातीचे अतिशय चविष्ट आणि रुचकर थालीपीठ रेसिपी तुमच्यासाठी। हे थालीपीठ सोलापूरला खंडेनवमीला विशेष बनवले जातात। थालीपीठ बरोबर झणझणीत मुगाची उसळही बनवली जाते। मुगाच्या उसळचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे, ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। मुगाची उसळ व कांद्याच्या पातीचे थालीपीठ अप्रतिम कॉम्बिनेशन लागतं। हॅलो माय रॉयल ऑडियन्स, वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग थालीपीठ बनवूया। थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 अर्धी वाटी बेसन घेतलेले आहे। त्यामध्ये एक 10-12 हिरवी मिरची आणि 7-8 लसूण पाकळ्यांचा पेस्ट म्हणजे ठेचा टाकलेला आहे, साधारण 3 चमचे। त्यानंतर बारीक चिरलेली कांद्याची पात टाकलेली 1 वाटी, त्यानंतर कोथिंबीर टाकलेली बारीक चिरलेली अर्धी वाटी, त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा हळद टाकली आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र एकजीव करून घेत आहे। थोडेसे पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप जास्त घट्टही नाही किंवा खूप जास्त पातळही नाही, असे पीठ मळून घ्यायचे आहे। पीठ व्यवस्थित मळून झाले आहे। आता 15 मिनिट याला झाकून ठेवूया। थालीपीठ थापण्यासाठी आपल्याला पोलपाट लागेल आणि एका बाउलमध्ये पाणी लागेल आणि एक कॉटनचा रुमालही लागेल। तर आता जवळपास 15-20 मिनिट झालेले आहेत। पीठ छान व्यवस्थित भिजले आहे। आता थालीपीठ बनवूया। इथे मी घेतलेला रुमाल छान व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून तो व्यवस्थित पिळून घेतलेला आहे। आता तो पोलपाटावरती पसरून टाकते, त्याच्यावरती थालीपीठ थापायचे आहेत। आता तयार केलेल्या पिठातला गोळा घेतलेला आहे, तो व्यवस्थित रुमालावरती छान पाणी लावून थापटून घेतलेला आहे आणि थालीपीठ तयार केलेले आहे आणि त्यामध्ये एक होल तयार केलेला आहे। थालीपीठ भाजण्यासाठी इथे मी गॅस ऑन केला, गॅसवरती तवा ठेवलेला आहे। तवा गरम झाल्यावरती त्यावरती मी 1-2 ते 3 थेंब तेल टाकले आहे। तेल छान व्यवस्थित पसरवून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित भाजले जाईल। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ टाकायचे तव्यावरती, म्हणजेच काय तर ज्या रुमालावरती आपण थालीपीठ थापले होते तो रुमाल उचलून डायरेक्टली तव्यावरती टाकायचा आणि वरून काढून घ्यायचा। त्यानंतर केलेल्या होलमध्ये थोडंसं तेल टाकायचं व बाजूनेही थालीपीठच्या तेल टाकायचं, म्हणजे थालीपीठ छान खरपूस भाजले जातील। वरून थालीपीठला झाकण लावायचे आणि 1-5 मिनिट थालीपीठ छान व्यवस्थित शिजू द्यायचे आणि थोड्या वेळाने झाकण काढून थालीपीठला पलटून घ्यायचे आणि छान व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचे। अशा प्रकारे दुसराही थालीपीठ खरपूस छान भाजून घेतलेला आहे। मी ते दाखवले आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता। अजून एक थालीपीठ थापटून दाखवते, म्हणजे तुम्हाला कृती लक्षात येईल। या थालीपीठांना सोलापूरमध्ये धपाटे म्हणतात। मी व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितले होते की खंडेनवमीला स्पेशली हे धपाटे आणि मुगाची उसळ केली जाते। हा मेनू असतो आणि खूप छान चविष्ट लागतात हे धपाटे मुगाच्या उसळ बरोबर। आणि इतर वेळेसही तुम्हाला जर पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हे धपाट्यांचं ऑप्शन खूप छान आहे। तुम्ही लगेच झटपट हे धपाटे बनवू शकता आणि त्याबरोबर दही, लोण्याचा गोळा, टोमॅटोचा ठेचा किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, वांग्याचं भरीत असं काहीही खाऊ शकता। तर आपले धपाटे तयार झालेले आहेत, म्हणजेच थालीपीठ तयार झालेले आहेत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू सो मच। आणि काही सजेशन असेल तर प्लीज कमेंट करा।